मास्टर गावठाणच्या वतीनं जे सामन्यांचं आयोजन केलं होतं ते सामन्यांचा आता शेवट आलेला आहे। प्रथम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होतोय। या सामन्याचा माध्यमाचा पुरस्कार अशोक याला दिलेला आहे। तर पहिल्यांदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे आजपर्यंत पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत जो क्षेत्ररक्षकानं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं असा क्षेत्ररक्षक ठरतोय वरोसे संघाचा विक्रांत शिंदे, त्याने उत्तुंग असं झेल पकडलेत। तर धनुषेड मडवी यांना विनंती करतोय की त्यांना बक्षीस द्यायचं आहे। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लाभलेत ते तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं सुंदर अशी गोलंदाजी केली तो परत एकदा वरोसे संघाचा गिरीश याची नियुक्ती होतोय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून। तर मी विकास पाटील यांना विनंती करतोय की आपण बक्षीस द्यायचं आहे। उत्कृष्ट गोलंदाज तर या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो वेशवी संघाचा अविनाश। तर अविनाश यांना विनंती आहे की उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी म्हणजे आपण आपल्या खेळीमध्ये 43 धावा आपण घेतलेल्या आहेत। तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून अविनाश पाटील याची नियुक्ती होतोय। तर सुधीर पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मान चिन्ह म्हणजे आपला उत्कृष्ट फलंदाज तदनंतर या सामन्यामध्ये ज्यांना तृतीय क्रमांक पटकावलाय असे वेशवी संघ मी विनंती करतोय की आपण तृतीय क्रमांकाचा आपला जो सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे की या ज्या पूर्ण 4चे 4 ट्रॉफ्या स्वर्गीय संजय हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ सुधीर हरिश्चंद्र पाटील व सुरेश हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। तर मी विनंती करतोय सुधीर आणि सुरेश दोन्ही बंधूंनी द्यायचं आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जातोय तो सर्वांना माहिती आहे वरोसे संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय। तर आकाश टकले यांना विनंती करतोय की द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी आपण यायचं आहे। आणि धनंजय शेठ मडवी 0609 चे मालक यांना विनंती करतोय की आपण पण
तर परत एकदा दोन बक्षीस असं आहेत की एक मालिकावीर म्हणजे पूर्ण टीम मध्ये जो खेळाडू ठरतोय त्याची एक बक्षीस असतो आणि दुसरा बक्षीस आहे तो शिस्तबद्ध संघ म्हणजे पूर्ण टीम खेळतो. या टीम साठी असे दोन बक्षीस आहेत. तर एक बक्षीस जातोय शिस्तबद्ध संघ, आज दिवसभर इकडे खेळलेत. केलोणे संघ शिस्तबद्ध ठरतोय आणि रणजित पाटील यांना विनंती करतोय की आपण शिस्तबद्ध संघ केलोणे, गेल्या वर्षी आपल्या इथं वरोसे संघ शिस्तबद्ध ठरला होता, यावर्षी केलोणे संघ ठरतोय. कारण की एकच बक्षीस दरवर्षी त्याच टीमला नाही द्यायचं, आपण प्रत्येकाला आपण आपल्या पद्धतीने आपण शिकवून द्यायचं की शिस्त कशी करायची. हे केलोणे वरोसे वेशवी संघ तसेच आज आपले जेवढे 40+ मास्टर केलेत त्यांना दिसून येतोय की शिस्तबद्ध खेळ कसा करावा. सर्व टीमनी यायचं आहे कारण की तुमची शिस्त ही सर्वांना दिसतोय. बक्षिसाचं तुम्ही पात्र ठरलात. आता बघा आज दिवसभर खेळलेले संघ वरोसे संघ, केलोणे संघ आणि वेशवी संघ तिन्ही संघ नंबरचे मानकरी ठरलेत. तर या सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाडू जो ठरलाय तो केलोणे संघाचा अशोक, ज्यानं आपल्या संघासाठी सर्वात जास्त धावा आणि विजय मिळवून दिलेत. तर मी विनंती करतोय की आपण बक्षीस द्यायचं आहे. विकास पाटील सायकल जोजा. तर मी अशोकजी यांना विनवणी करतोय की आज दिवसभर आपण उन्हात केलात आणि आमचं आयोजन पण कसं तुम्हाला वाटलं, मैदान कसं वाटलं आणि आपल्या समोर जेवढ्या टीम आल्या यांचा आपल्याला कसं वाटलं. मी जास्त काय बोलू शकत नाही. गावठाणच्या टीम बद्दल जे काय बोलायचं आहे ना ते काय कमीच आहे माझ्याकडून, कारण आयोजन वगैरे खूप सुंदर होता आणि हे जे बक्षीस वगैरे जे काही आहे ना तुमचं, प्रत्येक वेळेला सामनावीरला काय मॅन ऑफ द मॅचला फक्त ट्रॉफ्या देतात, पण या टायमिंगला त्याची आठवण येणार चहा पिताना आम्हाला कंटिन्यू. आणि जबरदस्त खूप छान आयोजन झालेलं आहे. आणि आपण जसे यंग मध्ये खेळत होतात आणि आता ओल्ड मध्ये सुद्धा तसेच खेळतात, तर तरुणांना काय एक उपदेश द्याल का? आम्ही उन्हामध्ये भरभर त्या उन्हामध्ये खेळतोय, कारण की त्यांचं जेव्हा क्रिकेट संपतोय तेव्हा आपलं 40+ क्रिकेट चालू होतंय, याबद्दल काय म्हणाल? मला आता कमीत कमी मी 24 वर्ष झाले क्रिकेट खेळतोय, पण आमच्या टायमिंगला यूट्यूब तर सोडा, आम्हाला ट्रॅक आणि शूज पण खेळायला नव्हते. आम्ही शर्टवर आणि पॅन्टवर खेळत होतो. आता आमचं पण नाव आजपर्यंत कुठेतरी असतं. 100% आपण आलात, आमची शोभा वाढवलीत, आमच्या मैदानाची शोभा वाढवलीत की जेणेकरून तुम्ही मेहंदी सिरीजचा मानकरी ठरलेत. या रेसमध्ये वेशवी गावचे अविनाश पण होते आणि तुम्ही पण होते, परंतु त्यांचा जेव्हा सेमीफायनल मध्ये पराभव झाला तेव्हा तुम्ही वरचढ ठरलेत. आणि तुम्ही जेवढ्या टीम्स आल्या त्यांच्याबद्दल आणि गावठाण आयोजनाबद्दल, आपले सर्वांचेच आयोजन छान असतात, परंतु या आयोजनाला काय तुम्ही बोला? आयोजन मी पुन्हा पुन्हा सांगेन, आयोजन खूप छान आणि रणजित दादा आहेत आपलं आणि सर्व टीम पण चांगले होते, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं एक मला म्हणजे वेशवीच्या संघाबद्दल बोलत होतो, अविनाश मोठा बॅट्समन असेल माझ्यापेक्षा, परंतु बॅट वगैरे फेकणं हे मला नाही शोभा दिला, कारण चुकीचं वाटतं. आपण क्रिकेटर आहोत, आपल्याला खेळ जे काय आहे ते दाखवायचं आहे, बाकी काही नाही. मला एक विनंती आहे. चालेल, ठीक आहे, धन्यवाद अशोक भाई. आपला सन्मान
सायकल आणि सन्मान चिन्ह आपण घ्यायचं आहे. सायकलवर राऊंड मारायचं आहे तुम्हाला असे तुमचे प्लेयर सांगतात. एक राऊंड पाहिजे आम्हाला. स्टँड फाडा अगोदर. युट्यूब लाईव्ह मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, सिरीजचा पुरस्कार मिळाल्याबद्दल थोडी एक लाईव्ह द्या. थोडी फक्त एक राऊंड मारा बस. चालू आहे ना लाईव्ह? चालू. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. चला, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय, सर्वांनाच माहिती आहे. प्रथम क्रमांक जातोय तो 2 मिनिटं. युट्यूब लाईव्ह वाल्यांना मी विनंती करतोय की आपलं स्वागत. हॅलो, मला जे मॅन ऑफ द सिरीजमध्ये जी सायकल भेटलेली आहे, माझंच क्रिकेट टीममध्ये खेळणारा सचिन कोहली याची मुलं सातत्याने दर मॅचेस बघायला सोबत असतात. तर ही माझी एक विनंती आहे की माझी सायकल आहे, कारण मला लहान मुलगा नाही, माझा मोठा मुलगा आहे, तर ती त्याच्या लहान मुलांना मी सायकल देतो. हे असं हृदय लागतो, तो फक्त 40+ मास्टर मध्येच हृदय आहे की तर मी लाईव्ह वाल्यांना विनंती करतोय. लाईव्ह वाल्यांचं स्वागत होईल. तसेच डीजे मास्टर पंकजी काका या, गणपत काका या, तुम्ही या, स्वागत घ्या या. तर मी पूर्ण केलोनी संघाला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो केलोनी संघ. मेघनाथजी मडवी, आकाशजी टकले, धनंजय मडवी या, आपण व्यासपीठावर या. या सर्वांनी या. केलोनी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ केलोनी संघ. तर मी विजयजी पाटील, धनंजय मडवी, विकास पाटील का ट्रॉफीचा सन्मान. गावदेवी माते की